नमस्कार, सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल पाण्यावर चालणारे दिवे। तर हे दिवे 2 ते 3 तास आरामात चालतात, अजिबात हे विझले जात नाहीत आणि एक म्हणजे जास्तीचं तेल या दिव्यांना लागत नाही। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायची आहे एक प्लास्टिकची बॉटल। तर इथे मी एक प्लास्टिकची बॉटल कापून घेतली आहे आणि त्या बॉटलचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे, छोटे छोटे चौकोनी आकारामध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल। तर इथे मी थोडेसे गोल असे कापून घेतले आहेत। व्यवस्थित गोल कापून घ्यायचे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटासा होल पाडून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये वात जाईल एवढाच होल पाडायचा आहे, यापेक्षा मोठा होल पाडायचा नाही। तर इथे मी एक पिन घेतला आहे, सेफ्टी पिन, आणि त्यानेच इथे मी होल पाडून घेतला आहे आणि व्यवस्थित होल पाडून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाती घालायच्या आहेत। तर अगदी इझिली त्यामध्ये वाती जात आहेत, अजिबात ती वात पडली नाही पाहिजे, एवढाच छोटा होल असला पाहिजे। तर इथे मी 4 वाती तयार करून घेतलेल्या आहेत। आता लगेचच आपल्याला काचेचे बाउल घ्यायचे आहेत किंवा काचेची ग्लास घेतलात तरी सुद्धा चालेल। तर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि इथे मी फूड कलर वापरते, तुम्ही इथे रांगोळीचे कलर वापरलात तरी सुद्धा चालेल। तर इथे मी पिवळा, हिरवा आणि नारिंगी रंग घालून घेतला आहे आणि एक प्लेनच ठेवला आहे। तर हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे कलर। आणि आता एका बाउलमध्ये थोडेसे तेल घेतले आहे। तर यातले तेल हे आपल्याला काय करायचे आहे तर एक चम्मच प्रत्येक बाउलमध्ये घालून घ्यायचे आहे। तर इथे मी प्रत्येक बाउलमध्ये एक चम्मच घालून घेतले आहे आणि उरलेले तेल आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर वात, जी पुढची टोकाची वात आहे ती फक्त आपल्याला ओली करून घ्यायची आहे। आणि इथे पाहताय ग्लासमध्ये आपण जे तेल घातलेले आहे ते तरंगत आहे वरती, त्यावरतीच आपल्याला वात सोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित त्या तेलावरतीच वात सोडून घ्यायची, म्हणजे आपले दिवे व्यवस्थित पेटले जातात, अजिबात विझले जात नाहीत। आणि जी पुढची वात आहे ती पाणी, त्या वातीला अजिबात पाणी नाही लागले पाहिजे। अशा पद्धतीने हे सर्व वाती मी ठेवून घेतल्या आहेत। आता त्यानंतर काय करायचे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेट करू शकता फुलांनी, किंवा तुमच्याकडे मोती वगैरे असतील त्याने सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता, म्हणजे दिसायला हे दिवे खूपच छान दिसतात। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे डेकोरेट करून घेते मी। तर इथे एका बाउलमध्ये पिवळा, म्हणजे फुले इथे मी घालून घेतलेली आहेत, पिवळ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची। तर अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतल्यानंतर आता लगेचच आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत। तर इथे मी मेणबत्तीने दिवे लावून घेते। पटकन असे हे दिवे पेटले जातात, जास्तीचा वेळ लागत नाही आणि एक म्हणजे याला जास्तीचे तेल लागत नाही। अगदी एक चम्मचमध्येच हे दिवे 2 ते 3 तास असेच पेटलेले राहतात। तर या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने दिवे करून पहा, अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने आपले हे दिवे तयार झालेले आहेत। किती छान हे दिवे दिसत आहेत, खूपच मस्त। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीच किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।